जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस, राहणार परतवाडा, सावित्री शक्तीपीठ, महाराष्ट्र, पुणे समन्वय, आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर कवयित्री सौ शीलाताई चर्जन यांच्या करुणासागर या काव्यसंग्रहामधील एक कविता मी आपणासमोर सादर करणार आहे आणि माझ्या कवितेचे नाव आहे तू जन्मली म्हणून. सावित्री जन्माला आली म्हणून आमचा मान लय भारी, तू जन्माला आली म्हणून आम्ही घेतली आकाशी उंच भरारी. तुझ्यामुळे आमची समाजात राहील मान ताट, स्त्री शिक्षिका बनून तू मोकळी केली आमची वाट. तू जन्माला आली म्हणून प्रत्येक मंचावर असतो आम्ही, तू आमच्यासाठी घेतला अंगावर चिखल, म्हणून प्रत्येक क्षेत्रात घेतली जाते आमची दखल. तू जन्माला आली म्हणून स्त्रियांचा झाला इतका विकास आणि तूच कारण ठरली स्त्री जातीच्या सन्मानास. तू जन्माला आली म्हणून आम्हा दिसली क्षितिजापर्यंत वाट, तुझ्या चळवळीमुळे होते आमची दररोज सोनेरी पहाट. तू जन्माला आली म्हणून पडलो आम्ही घराबाहेर, माहेरची आठवण होताच भिडेवाडा हेच आमचे माहेर, भिडेवाडा हेच आमचे माहेर. चला तर मग या कवितेचा थोडक्यात अर्थसुद्धा समजून घेऊ. तू जन्मली म्हणून या कवितेत सौ शीलाताईंनी सावित्री आई जन्माला आल्यामुळे स्त्रियांकरता कशा प्रकारे प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे ते अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे. सावित्रीबाईचा जन्म झाल्यामुळे आपल्या स्त्रियांचा मान सन्मान मोठ्या प्रमाणात वाढला. सावित्री आई जन्माला आल्यामुळे स्त्रियांनी जीवनात उंच आकाशी भरारी घेतली. त्यांच्यामुळे समाजात स्त्रियांना आदराने जगता येते. पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांनी स्त्रियांकरता शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. तर सावित्री आईंनी प्रत्येक मंचावर स्त्रियांना आघाडीवर आणले. शिक्षणाकरता सावित्री आईंनी अंगावर शेण, चिखल, दगड, धोंडे, माती इत्यादींचा अपमान सहन केला. त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया ह्या पुढेच पाहायला मिळतात. त्यांच्या कार्याची दखलसुद्धा घेतल्या जाते. स्त्रियांच्या विकासात सर्वात मोठे योगदान आहे तर ते सावित्री आईचे. सावित्री आईमुळेच स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात आपला रस्ता शोधता येतो आणि त्यामुळेच त्या उंच आकाशात भरारी घेतात. त्यांच्या शैक्षणिक चळवळीमुळे स्त्रियांच्या जीवनात आनंद निर्माण होत आहे, तर दररोज स्त्रियांची सोनेरी पहाट होते. सावित्री आईमुळेच आम्ही स्त्रिया शिक्षणासाठी घराबाहेर पडलो आणि जेव्हा केव्हाही माहेरची आठवण होते तर सर्वात पहिले आठवण येते ते भिडेवाडा येथील मुलींच्या पहिल्या शाळेची. कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.